ड्रग्ज मुक्त नागपूर या उद्दिष्टासाठी नागपूर पोलीस आणि नागपूरकरांची संयुक्तरित्या ड्रग्ज विरोधात जोरदार लढाई सुरू आहे। ऑपरेशन थंडर अंतर्गत गेल्या 18 महिन्यांमध्ये नागपूर पोलिसांनी खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेली गोपनीय माहिती आणि त्याबरोबरच जनतेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती तब्बल 11,34,00,000 रुपयांचे अंमली पदार्थ हे जप्त केल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे। तर अंमली पदार्थांच्या तस्करी, साठवणूक आणि विक्रीमध्ये लागलेल्या 1022 आरोपींना पोलिसांनी अटकही केली आहे। ज्या कुटुंबातील तरुण मुलं आणि मुली ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत त्यांनी देखील पोलिसांशी संपर्क साधावा। त्या तरुणांच्या योग्य काउन्सिलिंग आणि पुनर्वसनासाठी ही प्रयत्न करू असं देखील पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। तर नागपूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे आणि त्याचबरोबर जे तरुण तरुणी या ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत त्यांचं देखील आम्ही काउन्सिल करू, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करू असं देखील पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे नागपूर पोलिसांना या मोठ्या कारवाईमध्ये हे यश म्हणावं लागेल। पोलीस आणि नागपूरकरांची संयुक्तरित्या या ड्रग्ज विरोधातल्या मोहीम सुरू होती आणि त्यातच पोलिसांना हे एक यश आलेलं आहे। जवळपास 1022 आरोपींना पोलिसांनी या संदर्भामध्ये अटक केलेली आहे। अंमली पदार्थांच्या तस्करी, साठवणूक आणि त्याचबरोबर विक्रीमधले हे सगळे आरोपी आहेत। पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल सर आपल्यासोबत आहेत। सर, गेले 1.5 वर्ष नागपूर ड्रग्ज विरोधात एक लढा देत आहे आणि पोलिसांची एक मोलाची साथ नागपूरकरांना मिळत आहे। मोठ्या कारवाया झाल्या ड्रग्ज विरोधात। जी बरोबर आहे आणि हे जे असे हे जे सोशल क्राईम आहे असं मला वाटतं, या क्राईम्समध्ये जर पोलीस आणि पब्लिक सोबत आली तर त्याचे इम्पॅक्ट फार वेगाने होतो आणि लॉंग लास्टिंग असतो। कारण पब्लिकचा पण विश्वास वाढतो की आम्ही जर पोलीसकडे गेलो तर पोलीस आमचे जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे। सर, गेल्या 18 महिन्यांमध्ये जवळपास 11.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। 1400 किलो ड्रग्ज अंमली पदार्थ नष्ट केले, 900 किलो जप्त केलेले आहे, 1022 आरोपींना अटक आहे। कसं म्हणजे पब्लिककडूनच इनपुट हा येत होता? याचे जे आहे ना, आपण सुरुवातीमध्ये लोकांपर्यंत हा मुद्दा आणला आणि लोकांमध्ये चर्चा, कारण काय की असा हे मुद्दा आहे, जर कोणाचे घरी कोणी ड्रग्ज घेतोय तर त्याला असं भीती वाटतं की मी बाहेर गेलो किंवा पोलिसांकडे गेलो तर लोक काय म्हणतील, सोसायटीमध्ये ते निगेटिव्ह। पण आपण हे की एक सोशल इश्यू आहे, याला आपण सोशल प्लॅटफॉर्मवर आणला, पब्लिक प्लॅटफॉर्मवर आणला आणि लोकांची जे हिंमत वाढली आणि ते समोर येऊ लागले आणि तिथून मग आमची सुरुवात झाली। आणि याच्यात जसं आपण आकडे दिले तर हे म्हणजे एनकरेजिंग याच्यासाठी म्हणू शकतो आहे की आपण कारवाई करतोय आणि हे जे माहिती मिळतं आहे, कारण ही ड्रग्स वगैरे बाहेरून येतात, इथे मॅन्युफॅक्चर होत नाही आहे, तर ही एक कारवाई आपली त्या दिशेने जर बघितला तर चांगली आहे। नागपूरकरांना काय अपील करणार? ही अशा पद्धतीची कारवाई कंटिन्यूस सुरू राहणार आहे आणि नागपूरकरांची काय साथ नागपूर पोलिसांना हवी? ते जे आहे बाहेरून येतात ड्रग्स वगैरे, तर मी सगळ्यांनाही सांगतो आहे की आपण बी अवेअर, तुम्ही अवेअरनेस आपली ठेवा, तुमचे शेजारी किंवा तुमच्या घरी पण लहान मुले जे आहे म्हणजे यंगस्टर्स जे आहे तर ते असे काय ह्याच्यात पडलेले तो नाही आहे आणि जर तुम्हाला अशी काय माहिती मिळाली तर जरूर आम्हाला संपर्क करा। ड्रग फ्री नागपूरसाठी नागपूर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे आणि गेल्या काही महिन्यात अगदी मोठा गाजावाजा न करता नागपूर पोलिसांनी जवळपास 2300 किलोपेक्षा जास्त विविध अंमली पदार्थ जे आहे ते पकडले आहे। त्यापैकी मोठा साठा नष्ट केलेला आहे। मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।